शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती पुन्हा एकदा समोर आलेली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण आता पीएम किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आणि अशी घोषणा कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीतून करण्यात देखील आलेली आहे। आता कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत, सविस्तर माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो। पण त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर, आणि या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज अशीच महत्त्वाची माहिती बघायला मिळणार आहे। तर आताच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे। पीएम किसान योजना त्यातील सर्वात लोकप्रिय योजना आहे। या योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अखेर समोर आलेली आहे। मित्रांनो, नुकत्याच झालेल्या केंद्र सरकारच्या बैठकीमध्ये या योजनेला 2031 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय घेतल्यानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष पुढील हप्ता कधी मिळणार याकडे लागलेला आहे। या संदर्भातील ही मोठी अपडेट समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे, कारण लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा केले जाणार आहेत। परंतु मित्रांनो, हे 2000 कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत, तर ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे किंवा ज्यांचा आधार सीडिंग झालेला आहे आणि ज्यांचा मोबाईल क्रमांक हा बँक खात्याची लिंक आहे, अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 24व्या हप्त्याचे पैसे जमा केले जातील। आणि सोबतच नमो किसान सन्मान निधी योजनेचे पैसे ज्या शेतकऱ्यांना मिळतात त्यांनाच या पीएम किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी 6000 रुपये दिले जातात। हे टप्प्याटप्प्याने दिले जातात, म्हणजेच 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये पाठवले जातात। तर या योजनेचा मागचा हप्ता हा 20 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता। तर पुढील हप्ता हा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मित्रांनो, जर तुम्ही मागच्या हप्त्यांबद्दल तपासणी केली तर 21वा हप्ता हा 20 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला होता। त्याआधी 16वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी पाठवण्यात आला होता। त्यामुळे यंदाही 5 ऑक्टोबरच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जाऊ शकतात। मित्रांनो, नक्कीच आनंदाची बातमी आहे, कारण आता ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीएम किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत। परंतु कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत तेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत 23व्या हप्त्यासोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळजवळ 4.47 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवण्यात आली। 24व्या हप्त्याअंतर्गत 9.49 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 18,984 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत देण्यात आली। कोरोनाच्या काळात देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा सरकारने दिलेला आहे। म्हणजेच या पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आणि नमो किसान सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जवळजवळ 1.71 लाख कोटी रुपये जे आहेत ते मदत वितरित करण्यात आलेली होती। मित्रांनो, या योजनेअंतर्गत महिलांना देखील 1.6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत मिळाली असून महिला वर्गांना देखील एक मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। नक्कीच मित्रांनो, आनंदाची बातमी आहे की लवकरच आता 24व्या हप्त्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील। त्याआधी तुम्ही जर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल किंवा ज्या अटी सरकारने टाकलेल्या आहेत त्या पूर्ण केल्या नसतील तर आत्ताच पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुमचे रखडलेले हप्ते देखील तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील आणि 24व्या हप्त्याचे पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये पाठवण्यात येतील। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा आणि अशीच महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।